कल्प आयुष भावित मुळा कल्प आयुष भावित मुळा माझिया सकळा हरीच्या कल्प
प्रथम नमन करुणी सकळा वंदितो सरस्वती पदकमला सप्तसूर सर्गमाळवनी हृदयी ध्यायी तुझला सरस्वती छेडी विनेला सरस्वती छेडी विनेला धातिर किट धा विष्णुने पखवाज वाजविला राग भैरव शंभुने आळविला टाळ चिपळ्या नारदानी वाजविल्या भुंगराच्या तालावर गणेश नाचले रिद्धी सिद्धी दोन्ही उभ्या बाजूला देखोनी ब्रह्मदेवा हर्षित झाले कमल पुष्पी स्थानी विराजले ऐसे नमना करुणी सकळा लीन श्रीधरा चरणी कमला सुता कुंडलिका वरदे हरी आई भराडी जीवदानी विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजानन छत्रपती शिवाजी सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य श्रीधर मुनगेकर उत्कृष्ट असं सादरीकरण आज या ठिकाणी सन्माननीय गौरव पाद्यभाऊ यांनी केलेलं आहे. कारण आजची बारी ही नाक्यावरची बारी नाही. आज लता मंगेशकर स्टेज व्यासपीठ आणि ह्या व्यासपीठेवरती कशी बारी करू होई बुवा ह्या काय सांगायची गरज नाही, बरोबर ना. पण तो तुमका बराच काय काय बोललो हा.
आता सगळं मागा टेन्शन नाही कारण हे दोघांचा पेटणार आहे. ह्या दोघांचा पेटणार घेऊन नक्की याचा इमान उडवल्याशिवाय जात नाही गावात. कदाचित जाता तर तुमका तो घेऊन पण जाऊ शकता. बुवा बोलता बोलता मगाशी बोलले की ह्याच्याकडे माणसा बघ किती हा, म्हणजे ह्याच्याकडे पैसो किती असतात. माणसाही पैशामुळे येत नाही बुवा. आपली माणुसकी असली ना, माणुसकी, हजारो माणसं आपल्या मागे येतात. नितेश राणे होत, निलेश राणे, हिने जी माणसं कमवली आहे ती पैशान कमवलेली नाही, माणुसकीच्या जोरावरती कमवलेली आहे. बरोबर ना? करतो लागतं. खरोखरच आजच्या या बारीचं खूप छान समीकरण या ठिकाणी मनोज राणे दादा यांनी या ठिकाणी जुळून आणलेलं आहे. आज परशुराम बुवा पांचाळ यांचे खंदे वारसदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे गौरव बुवा पांचाळ आज जोडीला आहेत. परशुराम बुवांचं मत्स्यगंधा भारूड या फेमस झालं. बरोबर ना? आणि आपल्या गौरव बुवांचं शिवतांडव फेमस आहे सध्या. बरोबर ना? जिनी तर शिवतांडव लिवल्यान ना, कोण लिवल्यान? कोणी लिवल्यान? कोणी? अरे बापरे, अभ्यास करतो हा. माझ्या माहितीनुसार रावणाने लिहिलं ना. बरोबर ना? ज्यांनी लिवल्यान तो कर्मान मेलो, आणि जो गाता तो फेमस होता. बरोबर ना? खरोखरच. पण आजच्या घडीला शिवतांडव हे कोणाकडून ऐकावं तर आमचे गौरव पांचाळ. एकदा जोरदार टाळ्या. आणि दुसरीकडे 2020 एको म्हणजे तो राजा असता 2020 मधलो, तो कधी काय करीत ते तो भरवसून असता. असे सन्माननीय आणि माझे आवडते असे समीर कदम बुवा, जिसमें है दम वो है बस समीर कदम. बरोबर ना? आज बघा युट्यूबच्या माध्यमातून पेटलेले बारे, धगावलेले बारे आपण रोज बघतो, पण आज या ठिकाणी खरोखरच काहीतरी चांगला ऐकायला भेटणारा. कारण भजन करून सुद्धा चांगला मनोरंजन करण्याचा हातखंडो या दोघांचो पण असा. मी थोडेसे बारी कमी करतोय कारण संगत चांगल्याची आहे. आपण संगत कोणाची करतो बघा, त्यावरून आपलं भवितव्य ठरत असतं. डबल बारीचा पण तसाच. आपण संगत कोणाची करतो यावरून त्या बारीची दशा आणि बारीची दिशा ही ठरत असतात. हो, संगत करा चोरट्याची, तो चोरटो होणार. बरोबर ना? संगत करा दारुड्याची, तो दारुडो होणार. संगत करा जुगाऱ्याची, तो जुगारी होणार. संगत करा संत माणसाची, तुम्ही संत नाही होणार, पण त्यांचे चांगले गुण आत्मसात करणार. जास्त काय बोलणार नाही कारण वेळेचं बंधन आहे. मगाशी आमचे समीर बुवा बोलले की बुवा तुमची 30 मिनिटं संपली आहेत, तरी पण हे बुवा सांगतात आज लय अवो करतोय मी, काय खरं नाही. हे बुवा सांगतात की अजून माझे 10 मिनिटं बाकी आहेत. बुवा तुम्ही हेका फसवू शकतात, माका फसवू शकतात, पण हे युट्यूबवाल्यांका फसवू शकत नाही. बरोबर ना? किती मिनिटं झाली ती मी सांगणार नाही.
तुझ्या पायरीची याद चालून आलो, तुझ्या पायरीची याद चालून आलो, स्वामी रंगीन होऊनिया स्वामी मय झालो, स्वामी रंगीन होऊनिया स्वामी मय झालो, स्वामी रंगीन होऊनिया स्वामी मय झालो. दाटली या कंठाची आर्तता ही आदर, दाटली या कंठाची आर्तता ही आदर, स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वासर, स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वासर, चक्रही जन्मोजन्मीचे, चक्रही जन्मोजन्मीचे हृदया निघालो. आ आ
रा